तर अक्कलकोट नगरपालिकेबद्दल तुम्ही बोलला. तिथं जे आहे आपल्या भागाचे सर्वांचे लाडके नेते आपले आमदार साहेबांनी जे आहे अ, आपल्या म्हेत्रे साहेबांचा एक खास माणूस जे आहे त्यांनी त्या ठिकाणी तोडलेला आहे. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? पूर्ण इलेक्शनमध्ये म्हणजे त्यांच्या पक्षामध्ये जे त्यांचा सहभाग झालेला आहे आता. म्हणजे तुम्ही म्हणता ते नगरसेवक सद्दाम शेरीकरांचा त्यांच्याबद्दलच बोलता. बोलतोय मी. आता सद्दाम शेरीकर का गेले, कशासाठी गेले भाजपमध्ये आम्हाला माहिती नाही. आम्ही तर आजपर्यंत त्यांना मेत्रे साहेबांचा खंदे समर्थक म्हणून ओळखत होतो. आज त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. ह्याचा अर्थ असा नाही की साहेबांचा बुरुज कमजोर झालाय, असं नाही. साहेबांसाठी लढणारे हजारो मुस्लिम मावळे तिथं आहेत अक्कलकोटमध्ये. साहेबांसोबत अजून पण आहेत. साहेबांसोबत पूर्ण मुस्लिम समाज, अक्कलकोटचा मुस्लिम समाज मेत्रे साहेबांसोबत आहे. असं नाही की जातीच्या नावावर नाही, कारण मेत्रे साहेबांचा स्वभाव तसा आहे की कोणालाही भेद न करत सर्वांना सोबत घेऊन, हा हिंदू आहे आपला आहे, हा मुस्लिम आहे दुसऱ्यांचा, असं नाही. जे सत्य आहे त्याला न्याय देण्याचा प्रयत्न मेत्रे साहेबांनी आजवर करत आहेत. म्हणून सर्व बहुजन समाज असू दे, हिंदू धर्म असू दे, मुस्लिम धर्म असू दे, हे मेत्रे साहेबांसोबत आहे. त्यामुळं अक्कलकोटचं नगरपालिका हे साहेबांच्या बाजूने निकाल लागणार